आज आपण बघणार आहोत पॅसिव्ह व्हॉइस. काय बघणार आहोत? पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय सांगा? पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय? काय? कर्मणी प्रयोग. ओके, पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. तर आपण लास्ट लेक्चर मध्ये काय बघितलेलं? हाऊ टू मेक पॅसिव्ह व्हॉइस, म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसची वाक्य मराठी इंटू इंग्लिश कशी करायची हे आपण बघितलेलं, बरोबर. तर आता आपण काय बघणार आहोत? तुम्हाला जो ग्रामर टॉपिक येतो चेंज द व्हॉइस. काय बघणार आहोत? पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे चेंज द व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस असतं, त्याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कसं करायचं, ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस मध्ये चेंज कसं करायचं हे आपण बघणार आहोत. काय ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस मध्ये चेंज कसं करायचं हे आपण काय करणार आहोत? बघणार आहोत. तुम्हाला ग्रामर टॉपिक पुढे आहे, म्हणजे नेक्स्ट स्टँडर्डला वगैरे तुमच्या स्कूल लेवलमध्ये असणार आहे. चेंज द व्हॉइस करायचं. काय करायचं आहे? चेंज द व्हॉइस. म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस असतं. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय? ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय मराठी? कर्तरी प्रयोग. काय? आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय? कर्मणी प्रयोग. मग आता मला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये एक प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य सांगा. ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं एक प्रेझेंट टेन्स मधलं सिंपल प्रेझेंट मधलं वाक्य सांगा फास्ट. इंग्लिश. शी राईट्स अ लेटर. काय? शी राईट्स अ लेटर. ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कळलं, त्याच्यामध्ये कर्ता असतो. काय असतो? कर्ता असतो. म्हणजे त्याला आपण मराठी काय बोलतो? कर्तरी प्रयोग. आता शी राईट्स अ लेटर हे वाक्य कोणत्या टेन्स मध्ये आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. आता तुम्हाला हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मग करायचं आहे. काय करायचं आहे? पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. पॅसिव्ह व्हॉइस साठी तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. सांगा बघूया. सिंपल प्रेझेंट टेन्स पॅसिव्ह व्हॉइसचा काय फॉर्म्युला आहे? फॉर्म्युला सी. फॉर्म्युला. ऑब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्क थर्ड. हा, तेल चिराग तेल. पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला सिंपल प्रेझेंट. सिंपल प्रेझेंट पॅसिव्ह व्हॉइस ऑब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस हा बघा, थर्ड ऑब्जेक्ट. हा ऑब्जेक्ट. आता पहिलं काय पकडायचं आहे? ऑब्जेक्ट पहिल्यांदा आणायचं चेंज व्हॉइस करताना. अगोदर ते बघायचं आहे तुम्ही कोणत्या टेन्स मध्ये आहे. हे जर आता फ्युचर मध्ये असलं असतं तर तुम्ही फ्युचर मध्ये आलं असतं, कळलं. हे ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य जर फ्युचर विल असलं असतं तर कशात आलं असतं? फ्युचर मध्ये आलं असतं. आता हे वाक्य काय करायचंय तुम्हाला? पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय करायचंय? पण पहिलं काय येतं? ऑब्जेक्ट येतं. ऑब्जेक्ट काय येणार त्याच्यामध्ये? हा, मग कसं येणार? पहिलं ऑब्जेक्ट वापरायला सांगितलं त्यांनी. अ लेटर पुढे काय येणार? फॉर्म्युला बघा. हा, आता लेटर नंतर एम इज आर आहे, बरोबर. मग आता नेम आहे, सॉरी लेटर आहे, मग एक लेटर आहे म्हणून इजचा वापर केला जाणार. अनेक वचन असेल तर आर. मग कसं येणार? अ लेटर इज. नंतर काय युज केलं जाणार बघा? फॉर्म्युला बघा. वर्ब थर्ड. हा, वर्ब थर्ड. राईटचं वर्ब थर्ड काय? हा काय? वर्ब थर्ड काय बघा? रिटर्न. अ लेटर इज रिटर्न. आणि त्याच्यानंतर बघा पुढे काय आहे बघा? पुढे बाय प्लस सब्जेक्ट. आता या ठिकाणी सब्जेक्ट काय? बाय हर. शीचं काय होणार? हर. मग लेटर कोणाकडून लिहिलं जातं? तिच्याकडून, कळलं. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय? शी राईट्स अ लेटर म्हणजे ती पत्र लिहिते. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय होणार? अ लेटर इज रिटर्न बाय हर. तिच्याकडून पत्र लिहिलं जातं. समजलं? कळलं का? हा. आता हेच वाक्य तुम्ही जर पास्ट फॉर्म मध्ये घेतलात मग कसं येणार? वेगळं घेऊया आपण. दे प्लेड क्रिकेट. आता या ठिकाणी सिंपल पास्ट आहे बघा. सिंपल पास्ट आहे. वर्बचं सेकंड फॉर्म आहे ना, हो की नाही? हा, तर ते तुम्हाला वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करायचं आहे. मग आता फॉर्म्युला सांगा बघूया पॅसिव्ह व्हॉइसचा. सिंपल पास्ट. ऑब्जेक्ट प्लस वॉज वर्क प्लस वर्क थर्ड. हा, आता ऑब्जेक्ट. त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट काय बघा? पहिलं युज करायचे ऑब्जेक्ट काय वाक्यामध्ये? क्रिकेट. हा, मग कसं येणार? क्रिकेट. पुढे काय येणार? वॉच. पुढे काय येणार? वर्ब थर्ड आहे ना. वर्ब थर्ड हेच येतं. प्लेड बाय. डेचं काय होणार? देम. ओके, व्हेरी गुड. समजलं. आता या ठिकाणी बघा पास्ट टाइम करताना वॉज वर्ब थर्ड आलं. प्रेझेंट टेन्स करताना इज वर्ब थर्ड आलं. आता अजून एक फ्युचरचं वाक्य जरा एक घेऊया.
हेच वाक्य घेतलं तरी चालेल. लाईक सब्जेक्ट चेंज करूया. शी विल, ओमकार सांगेल आता, शी विल राईट अ लेटर. हे कोणत्या टेन्स मध्ये आहे? सिम्पल फ्युचर मध्ये आहे. तुम्हाला पॅसिव्ह मध्ये करायचं आहे. मग कसं फॉर्म्युला काय येणार पहिलं? फॉर्म्युला काय येणार पहिला? ऑब्जेक्ट सॉम वेट. हा कसं येणार फॉर्म्युला सांग. ऑब्जेक्ट प्लस विल चार्ट हा तर ऑब्जेक्ट काय याच्यामध्ये? लेटर हा मग कसं येणार? ऑब्जेक्ट नंतर काय येणार? अ लेटर नंतर काय येणार? हा पुढे लेटर पुढे वर्ड हा लेटर नंतर काय येणार? प्लस बी लेटर नंतर काय येणार? ऑब्जेक्ट नंतर काय येणार? त्याला हम्म. विल हा विल नंतर विल नंतर काय येणार? बी विल बी. वर्ब थर्ड नंतर वर्ब थर्ड ना. रिटर्न बाय, हिचं काय होतं? हिम. हिचं काय होणार? हिम. अ लेटर विल बी रिटर्न बाय हिम. समजलं? समजलं का? हे झालं का? हा आता तुम्हाला कंटिन्यू प्रेझेंटचं वाक्य सांगायचंय. आता मी एक एक देणार, पटापट सांगायचंय. ओके लाईक शी इज इटिंग अ मँगो. पॅसिव्ह वॉइस ते नाही. शी इज इटिंग अ मँगो. मेक इन पॅसिव्ह वॉइस. She यूज is, फॉर्म्युला सी एंड टेल फास्ट. she is eating a mango. Tense कुठला? शी इज इटिंग अ मँगो. She is eating a mango. Mango is mango is being eaten by her. Very good. A mango is being eaten by her. Now, Omkar, I am giving you. She is reading a book. She is reading a book. Which tense it is? continuous present tense. So, answer who can tell? Raise your hand, Mike, take and tell. Yeah. Again, so, take. See formula, passive voice. Tell fast. She is reading a book. A book is being Read. read Read. read by her. Very good. Next, we were purchasing a car. We were purchasing a car. Which tense it is? We were purchasing a car. Which tense? Continuous past. So answer who will tell? Answer. Yes, she will tell. You. Fine. We We were purchasing a car. were purchasing a car. Car was being purchased by Car was being purchased purchased from us by. us. Again tell. Car was being purchased by us. Her. Us. By us. Yeah. Okay. Next, they have eaten a mango. Which tense it is? Pari, come, Pari. We were Pari, come. We have. What did I give? I forgot. We have eaten a mango. We have. They have. Okay, they have eaten a mango. Tell answer. Pari, come, Pari. She had shown a bottle. She had shown a bottle. Which tense it is? Which tense? Perfect past. So answer who can tell? Tell. She had shown a bottle. She had shown a bottle. A bottle had been shown by her. Okay, understood. Now you have to make your own sentences. Now simple present, simple past, your own some different sentences and change into passive voice. Got it? Now I showed you. Also, you have given some examples. You have given answers. That way you have to write